नमस्कार मित्रांनो, मी राहुल कावलकर, तुमचं आपलं मार्गदर्शक। आज आपण बोलणार आहोत महाडीबीटी वरील दोन महत्त्वाच्या योजनांबद्दल, फळबाग लागवड योजना आणि ऊस तोडणी यंत्र योजना। या दोन्ही योजनांसाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओत देणार आहे। माझं काम आहे सरकारी योजना, फायदे आणि अर्ज प्रक्रिया तुम्हाला सोप्या भाषेत आणि पूर्ण माहितीसह समजावून सांगणं। अशाच उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण तुमच्या हक्काचं माहितीच व्यासपीठ इथंच आहे। आपला मुलाचा वेळ वाया न घालता चला तर मग व्हिडिओ सुरू करू। फळबाग लागवड योजना सुरू झालेली आहे। यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। यामध्ये नवीन नियमानुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहणार आहे। यामध्ये 2 लाखापर्यंत अनुदान राहणार आहे। परंतु लक्षात ठेवा, जे अगोदर शेतकरी फॉर्म भरतील त्यांचा इथे अगोदर नंबर लागणार आहे। आता यासाठी जर तुम्ही 2 लाखापर्यंत अनुदान म्हणत असाल तर ते कशा पद्धतीने राहील ते तुम्हाला या चार्ट मध्ये पाहायला येईल। हे अर्ज सुरू झाले आहेत, याचा अर्ज कसा भरायचा आहे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी A to Z प्रोसेस सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर पाहिलं, जे फळ पिकं आहेत ते तुम्हाला या चार्ट मध्ये दिसतील। हा जो चार्ट आहे याचा जो स्क्रीनशॉट आहे त्या काढून घ्या। हेक्टरी किती अनुदान आहे या चार्ट मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। हे सगळं एकदा चेक करून घ्या, सगळं पाहून घ्या। आता याचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे। वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। इथे आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला अर्जदार लॉग इन करायचं आहे, ज्यामध्ये वैयक्तिक शेतकरी हा पर्याय निवडून शेतकरी आयडी विचारलाय, फार्मर आयडी टाकायचा आहे आणि ओटीपी पाठवावरती क्लिक करायचं आहे। फार्मर आयडी माहित नसेल तर खाली ऑप्शन दिलेला आहे, त्यावरती क्लिक करून फार्मर आयडी आपला शोधू शकता। तरी मी आता इथे फार्मर आयडी टाकतो आणि ओटीपी पाठवावरती क्लिक करतो। फार्मर आयडी टाकून ओटीपी पाठवावरती क्लिक केल्यानंतर इथे प्रोसेसिंग होईल आणि आपल्या जो काही मोबाईल नंबरला फार्मर आयडी आहे लिंक, त्या मोबाईलवरती ओटीपी पाठवला जाईल। तो ओटीपी तुम्हाला तिथे टाकायचा, ओटीपी प्रविष्ट करा या बॉक्स मध्ये आणि ओटीपी तपासा या पर्यायावरती क्लिक करायचा आहे। ओटीपी तपासा पर्यायावरती क्लिक केल्यानंतर इथे आपली प्रोफाईल इथे ऑटोमॅटिकली सगळी माहिती जी आहे ते इथे दाखवली जाईल। इथे आपली प्रोफाईल 100% आपण भरलेली आहे। तुम्ही भरली नसेल तर 100% ही प्रोफाईल करायची आहे। आता अर्ज करण्यासाठी डाव्या साईडला तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, घटकासाठी अर्ज करा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। घटकासाठी अर्ज करा ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसतील। इथे खाली यायचंय आणि फलोत्पादन हा ऑप्शन तुम्हाला दिसेल। फलोत्पादन मध्ये पाहू शकता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, त्याच्या समोर बाबी निवडा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपला गट नंबर इथे सिलेक्ट करायचा आहे, सर्वेक्षण क्रमांक म्हणजेच गट नंबर इथे निवडल्यानंतर आपल्याला घटकाचा प्रकार आता निवडायचा आहे। आता घटकाचा प्रकार यामध्ये आपण कोणता निवडायचा आहे ते पहा। इथे तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, प्रकल्प आणि दुसरा जो ऑप्शन आहे तो इतर घटक। तर आपल्याला इतर घटक हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। इतर घटक सिलेक्ट केल्यानंतर बाबी निवडायच्या आहेत। बाबी आता कोणती येणार आहे, त्यामध्ये बाग लागवड, फळे, फुले, मसाले हा ऑप्शन आहे। तर बाग लागवड वरती क्लिक करायचं आहे। यामध्ये पुढे आल्यानंतर बाब निवडायची आहे। बाब आता निवडायची आहे, त्यामध्ये निवड करा ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। इथे आता फळ पिके हा ऑप्शन पहिलाच तुम्हाला असेल, फळ पिके हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। फळ पिके हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आता योजना येईल। तर आता योजनेचे अर्ज सुरू झालेले ते आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना। तर भाऊसाहेब फुंडकरचे जी काही योजना आहे ती इथे आपल्याला निवडायची आहे। योजना निवडल्यानंतर आपल्याला पीक निवडायचं आहे। आता तुम्ही कोणतं पीक घेणार आहात, जे काही फळ असेल, कोणतं पीक तुम्ही लावणार आहात ते पीक तुम्हाला इथे लिस्ट दिसेल। आंबा, काजू, नारळ, सीताफळ, अंजीर, पेरू, फणस, जांभूळ, कागदी कोकम, आंबा, संत्री, डाळिंब, चिकू, मोसंबी, चिंच सगळे ऑप्शन दिसतील। ते ऑप्शन तुम्ही इथे निवडायचे आहे। समजा मी इथे आंबा निवडला, तुम्ही जे काही रोप लावणार असाल ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत। त्यानंतर आता पिकांमधील जे काही अंतर आहे ते पिकांमधील अंतर तुमचं 10 बाय 10 असणार आहे का 5 बाय 5 असणार आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। ते सिलेक्ट केल्यानंतर खाली यायचं आहे। आता फळबाग लागवडीसाठी जे काही तुम्ही क्षेत्र ठरवलेलं आहे ते किती हेक्टर मध्ये आहे ते सिलेक्ट करायचं आहे। किती गुंठ्यामध्ये आहे तुम्ही या दुसऱ्या बॉक्स मध्ये टाकू शकता। पहिल्या बॉक्स मध्ये हेक्टर मध्ये, दुसऱ्या बॉक्स मध्ये गुंठ्यामध्ये असं टाकून तुम्हाला खाली जतन करा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। क्षेत्र टाकताना व्यवस्थित टाका, तुम्हाला हा एरर येऊ शकतो। इथे पहा वरती तुम्ही पाहू शकता, इथे समजा मी असं 0.10 केलं तर इथे एरर येईल। कोकण विभागात फळबाग लागवडीसाठी प्रस्तावित क्षेत्र 10 हेक्टर पेक्षा अधिक असता कामा नये। कोकण विभागात 10 हेक्टरच्या आतमध्ये पाहिजे अशी इथे माहिती दिलेली आहे। एकदा वाचून घ्या। जे काही क्षेत्र असेल ते हेक्टर आणि गुंठ्यामध्ये टाका आणि खाली जतन करा ऑप्शनवरती क्लिक करा। आता मी आंबा टाकलाय तर इथे पहा खाली इथे आलेला आहे। अजून टाकायचं असेल तर इथे येस वरती क्लिक करून तुम्ही अजून जे इथे रोप टाकू शकता। म्हणजेच इथे फळाची जी काही
लागवड आहे, कोणत्या लागवड करणार आहे ते तुम्ही टाकू शकता. मी फक्त इथे आंबा टाकलेला ते इथे आंबा ऍड झालेला दिसेल. तुम्हाला अजून ऍड करायचं असेल तर तुम्ही त्याच पद्धतीने बाबी निवडा, ऑप्शनवरती क्लिक करून जे काही बाब असेल ती तुम्ही इथे निवडू शकता. ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे बाग लागवड, त्यामध्ये आपलं आहे फळ पिकं आणि फळ पिकामध्ये योजना आहे भाऊसाहेब फुंडकर, आणि यामध्ये भाऊसाहेब फुंडकर निवडल्यानंतर पीक निवडायला तुम्ही जे काही करणार आहात, तुमच्या लागवड करणार आहात ती लागवड इथे पीक निवडायचं आहे आणि त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करून हे जतन करायचं. अशा पद्धतीने हे जतन होईल. जतन झाल्यानंतर आता आपल्याला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी डाव्या साईडला आपल्याला यायचंय आणि घटकासाठी अर्ज करायचा आहे. आता पुन्हा आपण येणार आहात, हे असंच इथे ठेवून पाठीमागे यायचंय. घटकासाठी अर्ज करा या पर्यायावरती क्लिक करायचंय. अर्ज सादर करा हा पर्याय दिसेल, त्यावरती क्लिक करायचंय. ओके करायचंय. पहा पर्यायावरती क्लिक करायचंय आणि इथे आपल्याला दिसेल आपण कोणकोणते जे काही लागवड करणार आहे ते इथे टाकलेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला या योजनेच्या अटी शर्ती मान्य करायच्या आहेत आणि पे ऍप्लिकेशन फीचा ऑप्शन येईल. काही जणांना पहिल्यांदाच भरत असाल तर पे ऍप्लिकेशन फी वरती क्लिक करायचं आहे. पहिलाच अर्ज तुमचा असेल तर तुम्हाला इथे 23 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. 23 रुपये भरायचे आहेत. ते इथे ऑप्शन दिला जाईल. मेक पेमेंट वरती क्लिक करायचं आहे. तुम्ही गुगल पे, फोन पे, पेटीएम या ऑप्शन इथे पेमेंट करू शकता. तर इथे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड ऑप्शन निवडून बारकोडने तुम्ही स्कॅन करून हे पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. पहिल्यांदा अर्ज करत असाल तर इथे पेमेंट लागेल. नंतर तुम्ही अर्ज करत असाल तर पुन्हा पेमेंट लागणार नाही, तुमचा डायरेक्टली अर्ज जतन होईल. आता हा अर्ज आपला झालेला आहे. अर्ज झाल्यानंतर घटक इतिहास पहावरती क्लिक करायचं आहे आणि लागू केलेले घटक हा पर्याय पहिला दिसतोय त्यावरती क्लिक करून तुम्ही अर्ज केलेला इथे पाहू शकता. कोणकोणते अर्ज केलेले आहेत ते लागू केलेले घटक मध्ये दिसतील आणि इथे तुम्हाला कोणत्या योजनेसाठी केले ते सुद्धा दाखवेल. याची पावती पाहिजे, पावती डाउनलोड करून इथे पावती डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हा अर्ज करायचा आहे. महत्वपूर्ण हा व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऊस तोडणी यंत्र जर तुम्हाला अनुदानावरती घ्यायचं असेल तर यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. याला 35 लाख रुपये अनुदान राहणार आहे आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आहे. जर तुम्ही अगोदर अर्ज केला तर तुमची निवड होईल आणि तुम्हाला हे घेता येईल. यासाठी महत्वाचं म्हणजे SC आणि ST कॅटेगरी मधील शेतकरी अर्ज करू शकतात. अर्ज कसा करायचा तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून किंवा लॅपटॉप किंवा PC मधून या वेबसाईट वरती यायचं आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. इथे अर्जदार लॉग इन वैयक्तिक शेतकरी हा ऑप्शन निवडायचा आणि शेतकरी ID प्रविष्ट करा, म्हणजे शेतकरी ID इथे टाकायचा आहे, फार्मर ID इथे टाकायचा आहे आणि OTP पाठवावरती क्लिक करायचा आहे. फार्मर ID माहित नसेल तर इथे पहा तुमचा शेतकरी ओळखपत्र क्रमांक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करून आपला फार्मर ID जाणून घेऊ शकता. फार्मर ID इथे टाकून आपल्याला OTP पाठवायचा तर इथे आपण OTP पाठवूयात. OTP पाठवल्यानंतर इथे प्रोसेसिंग होईल आणि थोड्या वेळात OTP यशस्वीरित्या शेतकरीचा जो काही मोबाईल नंबर आहे त्यावरती पाठवला जाईल. जो काही मोबाईल नंबर आहे त्यावरती OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे. OTP तपासावरती क्लिक करायचा आहे. OTP तपासल्यानंतर प्रोसेसिंग होईल आणि त्यानंतर पुढची स्टेप येते त्यामध्ये तुम्हाला युअर प्रोफाईल डिटेल्स फेच ओके करायचं आहे. त्यामुळे इथे प्रोफाईल 100% आपण भरलेली आहे. तुम्ही भरली नसेल तर इथे भरून घ्यायची आहे. आपली जात आणि अपंगत्वाची माहिती विचारली जाईल. ती टाकल्यानंतर इथे डाव्या साईडला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शन वरती यायचं आहे. इथे आपल्याला भरपूर ऑप्शन दिसतील. यामध्ये आपल्याला कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय आहे. कृषी यांत्रिकीकरण मध्ये समोर भरपूर योजना आहेत. यामध्ये बाबी निवडा या पर्यायावरती क्लिक करायचा आहे. इथे आल्यानंतर कृषी यांत्रिकीकरण पाहू शकता. सर्वात मुख्य घटक निवडायचा आहे. कृषी यंत्र अवजार खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पहिला ऑप्शन निवडल्यानंतर इथे पाहू शकता आपल्याला वरती पहिलाच ऑप्शन आहे ऊस तोडणी यंत्र. ऊस तोडणी यंत्र हा पर्याय निवडायचा आहे. इथे आता ऑटोमॅटिकली सगळी माहिती येईल. 2WD असणारे 170 HP पेक्षा जास्त असणारे ऊस तोडणी यंत्र आहे. हे अशा मशीनीचा प्रकार वगैरे दाखवला जाईल. तर यामध्ये हे ऑप्शन ऑटोमॅटिकली येतील. याच्यामध्ये आपल्याला काही बदल करता येणार नाही. जशा पद्धतीने आपल्याला ही पूर्वसंमती इथे टिक करायची आहे. सगळी माहिती पूर्वसंमतीशिवाय घेण्यास येणार तर अशा पद्धतीने टिक करून जतन करा पर्यावरती क्लिक करायचा आहे. आपला जो काही घटक आहे तो ऍड झालेला दिसेल. आता आपल्याला न करायचा आहे. न करून केल्यानंतर तुम्ही होम पेज वरती येणार आहात. डाव्या साईडला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे. इथे आपल्याला आता जो काही घटक आपण निवडलेला आहे ऊस तोडणी यंत्र त्यासाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी आता अगोदर वरती अर्ज सादर करा हा पर्याय दिसेल. अर्ज सादर करा पर्यायावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता आता जो काही अर्ज तुम्ही केलेला आहे तो घटक इथे दिसेल. इथे ओके करायचा आहे. इथे आपल्याला पहा बटन दिसेल. त्या पहा बटनावरती क्लिक करायचं आहे. पहा बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण अर्ज कुठल्यासाठी करताय तर ऊस तोडणी यंत्र इथे दाखवलं जाईल आणि इथे योजनेअंतर्गत ज्या बाबी आपली निवड होईल योजनेच्या अटी शर्ती मान्य आहेत टिक करायचे आणि अर्ज सादर करा पर्यायावरती क्लिक करायचा आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर इथे आपल्याला 23 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. जर तुम्ही पहिल्यांदा अर्ज करत असाल तर आणि जर तुम्ही भरपूर अर्ज केले असतील तर फक्त मला इथे अर्ज सादर करा पर्यायावरती क्लिक करायचं आहे. जर पहिल्यांदा अर्ज करत असाल तर पेमेंट करायचे आणि अर्ज हा सादर
होऊन जाईल। ओके करायचंय, तर इथे आपला अर्ज सादर झालेला आहे। आपला अर्ज पाहण्यासाठी घटक इतिहास पहा या बटनावरती क्लिक करायचंय। इथे लागू केलेले घटक हा पर्याय दिसेल, त्यावरती पाहायचंय की आपला अर्ज इथे झालेला तुम्हाला दिसणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता। याची तुम्हाला पावती डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला इथे पावती पहा या बटनावरती क्लिक करून जी पावती आहे ती डाउनलोड करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही ऊस तोडणी यंत्रासाठी अर्ज करू शकता। महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता, आपल्या सर्व शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।